श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 39वा लक्ष्मण शुद्धीवर आला या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजेच साधकाचे दृष्टीने पाहू हा भाग आपण आज पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक प्रवासातील त्या अंतरंगातील युद्धभूमीवर आता ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम क्रोधित व चिंतित होऊन आपल्या जीव विवेकादी म्हणजे सुग्रीव विभीषणादी सर्व शिष्यांसमोर आपली स्वतःची आत्मवंचना करतात व म्हणतात की या दिव्य मनाशिवाय म्हणजे लक्ष्मणाशिवाय माझे अस्तित्व कसे राहील. तेव्हा तो जीव म्हणजेच सुग्रीव त्यांची सांत्वना करतो आणि त्याच क्षणी तो प्राण म्हणजेच हनुमंत तिथे उपस्थित होतो व तो प्राण आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंची क्षमा याचना करतो व विलंबाचे कारण सांगतो की मी त्या दिव्य प्रेमाच्या म्हणजे भरताच्या सत्संग सागरात बुडून गेलो होतो व त्यामुळे उपस्थित होण्यास विलंब झाला. व मग हे सर्व जाणून ते आत्मस्वरूप सद्गुरू आनंदित होऊन आपल्या लाडक्या प्राणाला म्हणजेच शिष्याला म्हणजेच हनुमंताला आपल्या हृदयात घेतात. त्यानंतर ते आयुर्वेदाचार्य म्हणजेच सुषेण वैद्य त्या चैतन्य शक्तीचा म्हणजे संजीवनी औषधीचा प्रयोग त्या दिव्य मनावर म्हणजेच लक्ष्मणावर करतात. परंतु त्या दिव्य मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. तेव्हा ते आयुर्वेदाचार्य म्हणतात की मी आयुर्वेद तज्ज्ञ आहे तरी परिणाम का झाला नसावा. तेव्हा तो प्राण त्या मागील रहस्य सांगतो की राम नाम रस भीनी चदरिया झिनी रे झिनी. मग ते आयुर्वेदाचार्य ती चैतन्य शक्ती त्या रामरसाशी एकरूप करतात व अशा प्रकारे रामरसयुक्त झालेल्या त्या चैतन्य शक्तीचा प्रयोग स्वतः आत्मस्वरूप सद्गुरू त्या दिव्य मनावर करतात. तेव्हा मग ते दिव्य मन पुन्हा पूर्ववत होते. आता आपण या भागाचा थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये साधकाच्या अंतरंगात हा संपूर्ण प्रवास चालू आहे आणि अंतरंगामध्ये पहा आता इथे आत्मस्वरूप सद्गुरू क्रोधित आणि चिंतित झाले. असं व्हावं का? आत्मस्वरूप सद्गुरू क्रोधित आणि चिंतित व्हायला हवेत का? नाही व्हायला हवेत. परंतु इथे का झाले? आत्मस्वरूप सद्गुरू इथे स्वतःसाठी क्रोधित किंवा चिंतित झालेले नाहीत तर ते दिव्य मनासाठी क्रोधित आणि चिंतित झालेत. कारण जर दिव्य मन अस्तित्वात राहिलं नाही तर आत्मस्वरूप सद्गुरूही राहणार नाहीत. प्राण, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार काही 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 राहणार नाही. कारण दिव्य मनातून या सगळ्या घटकांना शक्ती मिळत राहते किंवा जे त्यांचं अस्तित्व आहे सगळ्यांचं त्यावर दिव्य मनाचा प्रभाव असतो.
जर मग दिव्य मनच नसेल तर आत्मस्वरूप सद्गुरू कसं राहतील? कारण आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजे थोडक्यात ज्या साधकाला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ईश्वर प्राप्ती झालेला आहे, त्याच्या आत्मा म्हणजेच आत्मस्वरूप सद्गुरू. आणि त्या तो आत्मसाक्षात्कार कोणाला होतो? त्या मनाला, प्राणाला, या घटकांना होतो ना. म्हणजे मग ते मन दिव्य मन होतं, तो प्राण दिव्य प्राण होतो. आणि जर तिथे दिव्य मन राहिलं नाही तर तो साधक आत्म्यापासून, ईश्वरापासून दूर होणार ना, विभक्त होणार. म्हणजे त्याला अस्तित्वच राहणार नाही. म्हणजे आत्म्याला अस्तित्वच राहणार नाही. याचा अर्थ आत्मा निघून जाणार का? नाही. आत्मा तिथेच असणार, असतो, परंतु त्याचं भान राहत नाही. आता उदाहरण घ्या, आपण जीवन जगतो, आपल्याला आपल्या अंतरंगातील ईश्वराचं भान असतं का? म्हणजेच आपण दिव्यमन या अवस्थेत नाही. आपल्याला जर ते भान आणि ते अस्तित्व अखंडपणाने राहिलं तर आपण दिव्यमन या अवस्थेमध्ये आहोत. आपण दिव्यमन या अवस्थेत नाही, याचाच अर्थ की आपल्या अंतरंगात ते ईश्वरी चैतन्य, ते आत्मतत्व असूनही आपला आणि त्याचा थेट संपर्क नाही. तोच थेट संपर्क इथे तुटलेला आहे. म्हणून ते दिव्य मन निचेष्टित झाले, भानरहित झालेले. आपली तीच अवस्था आहे. तिथे एक निमित्त आहे कथेचं की लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून लक्ष्मण निचेष्टित पडला. परंतु साधकाच्या दृष्टीने जर विचार केला ना तर आपल्या सगळ्यांची हीच अवस्था आहे. आपल्या सगळ्या मनाला, दिव्य मनातून आपण अतिशय साध्या मनात, म्हणजेच आपल्याला या अशुद्ध अहंकाराची शक्ती लागलेली आहे. म्हणजेच आपण अशुद्ध अहंकाराच्या ताब्यात आहोत. अशुद्ध अहंकाराचे जे सगळे षडरिपू आहेत, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या सगळ्यांचा, अज्ञानाचा, तिमिराचा, तमोगुणाचा, रजोगुणाचा, या सगळ्यांच्या प्रभावाखाली आपलं जीवन आपण जगत आहोत, असा याचा हा अर्थ होतो. आणि हे सगळं जाण्यासाठी मग परत काय हवंय आपल्याला? चैतन्य शक्ती. कथेच्या दृष्टीने संजीवनी औषधी, साधकाच्या दृष्टीने चैतन्य शक्तीची आवश्यकता आहे. आणि ती चैतन्य शक्ती कोण आणू शकतं? प्राण. कारण हे ऊर्ध्वज हे प्राणच घेऊ शकतो. बघा, प्राण कसे आणू शकतो? तर आपला मनाचं अस्तित्व हे आपल्या नाभीच्या ठिकाणी असतं. नाभीच्या ठिकाणी मणिपूर नावाचं चक्र असतं, त्यालाच मनश्चक्र सुद्धा म्हणतात. त्याला 8 पाकळ्या असतात. तिथे माझं अस्तित्व असतं, माझ्या देहाचं, मी देह आहे हे जे अस्तित्व आहे ना, किंवा मी अमुक तमुक नाव आहे माझं, ते जे अस्तित्व आहे माझं, ते अस्तित्व तिथं असतं. आणि तिथून साधनेने, म्हणून नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपी देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी, असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. म्हणून त्या सोहम म्हणजे श्वासाच्याद्वारे ते माझं अस्तित्व इथे आणायचं. इथे ब्रह्मरंध्रात कशाचं अस्तित्व आहे? आत्म्याचं अस्तित्व आहे, माझ्या सद्गुरूंचं अस्तित्व आहे. माझ्या सद्गुरूंचं अस्तित्व भ्रूमध्यात आहे, आज्ञाचक्रावर आहे. आणि आत्म्याचं अस्तित्व इथे आहे. म्हणून यांची भेट घडून आणायची. आणि ते कोण घडून आणते? तर प्राण. प्राण म्हणजे कोण? श्वास. श्वासना नाभीपासून ब्रह्मरंध्र, सोहम ध्वनी, सोहम म्हणजे श्वास. हा श्वास नाभीपासून घ्यायचा, इथे आणायचा, म्हणजेच माझं अस्तित्व नाभीपासून इथं आणायचं. आणि हे कार्य श्वास करतं. श्वास म्हणजेच प्राण. म्हणून प्राण इथे येऊ शकतो. इथून चैतन्य शक्तीला खाली घेऊन माझ्या मनाला, माझ्या प्राणाला, माझ्या इथं सगळ्या घटकांना शुद्ध करून चैतन्यमय करू शकतो. म्हणून ती चैतन्य शक्ती आणण्याचं कार्य हा माझ्या साधकाच्या दृष्टीने अंतरंगामध्ये प्राण करतो. आणि म्हणून प्राणाने ते कार्य केलेलं आहे. मात्र आता या मनाला साध्या मनातून दिव्य मनात परिवर्तित करण्यासाठी इथे आता आपण आयुर्वेद तज्ज्ञ आपल्याला कथेच्या अनुषंगाने नाव द्यावं लागलेलं आहे. परंतु इथे मग तुमची बुद्धी म्हणा, तुमचे इतर घटक म्हणा, हे कार्य करतात, परंतु त्याचा उपयोग होत नाही. कारण ते फक्त ते कार्य करतात, त्यामध्ये मग तुम्हाला रामरस मिळावा लागतो. रामरस म्हणजे काय? तर ईश्वराचं अनुसंधान, ईश्वराचं भजन, ईश्वराचं नामस्मरण. आता आपण आत्ताच काय पाहिलं की नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत, म्हणजे
आपण काय साधना करायची की मी नाभीपासून श्वास वर घेत असताना सो, इथे श्वास आला, हम, सोहम. सोहम हे नाम आहे कोणाचं? तर त्या परब्रह्मतत्वाचं, चैतन्याचं, निर्गुणाचं, निर्गुणीय ईश्वराचं नाम हे सोहम आहे. तोच राम, तोच रामरस. म्हणून ही साधना करताना श्वास प्राण ही करतो, आणि तो प्राण ती साधना करताना तो काय करतोय? सोहम हा ध्वनी होत असतो. श्वास खालून वर घेताना सो, सोडताना हम. हे याला म्हणायचं रामरस. आणि तो रामरस मग त्यामध्ये मिसळायचा, या या चैतन्य शक्तीमध्ये. कारण खालून वर जाताना माझं अस्तित्व आहे, परंतु वरून खाली येताना चैतन्याचं, ईश्वराचं, आत्म्याचं अस्तित्व आहे. आणि या दोन्हींच्या भेसळीत, या दोन्हींच्या या क्रियेमध्ये अनुसंधान कशाचं ठेवायचे? सोहमचं, म्हणजेच ईश्वराचं, म्हणजेच रामाचं, म्हणजेच रामरस त्यामध्ये मिसळायचा. आणि हे खरं रहस्य आहे. आणि हे रहस्य कोण सांगते? कथेमध्ये हनुमंत सांगतायत. साधकाच्या दृष्टीने प्राण सांगतोय. हे रहस्य प्राणाला माहिती आहे. म्हणून साधकाने आपला प्राण आधी शुद्ध करावा, चैतन्यमय करावा, बळकट करावा. तो प्राण मग ही चैतन्य शक्ती खाली आणून माझ्या सगळ्या घटकांना, म्हणजे माझे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, विवेक, हृदय, नाडी, 72,000 नाड्या आहेत माझ्या शरीरामध्ये. या सगळ्या नाड्या, करोडो, किती करोडो पेशी असतील आपल्या शरीरामध्ये आपल्यालाच माहीत नाही. या सगळ्या पेशींना शुद्ध केलं जातं. रोमान रोमाला शुद्ध केलं जातं. सगळ्या नाड्यांना शुद्ध केलं जातं. मांस, रक्त, धातू, हृदय, विवेक, चित्त, या सगळ्यांना शुद्ध केलं जातं. आणि हे कार्य प्राणाला करावं लागतं, मनाला सोबत घेऊन. आणि जेव्हा ही सगळी शुद्धी होते तेव्हा माझं साधं मन हे दिव्य होतं. तेव्हा लक्ष्मण सावध होतं. लक्ष्मण सावध होतो याचा अर्थ असा की माझं ते दिव्य मन पुन्हा दिव्य मन होतं. तर या प्रक्रियेने इथे कथेमध्ये आपण फार थोडक्यात लिहिलं गेलेलं आहे, कारण एवढं विस्तृत मांडणं अवघड आहे. पण आपण आता त्याचा उहापोह करू शकतो या अर्थ घेत असताना. तर या पद्धतीने साधना करून, किंवा मग आता काही लोकांना हा प्रश्न पडेल की बाबा आमची सोहम साधना नाही आहे, मग आमचं होईल का? हो, होणार ना. तुम्ही नामस्मरण करत असताना, तुम्ही जे कोणी नामस्मरण करत असतील, जे कोणी जप करत असतील, हां, मात्र इथे एक गोष्ट आहे की 24 तास अनुसंधान, नामस्मरण करावं अंतरंगातून, पण अशी काही एक बैठक करावी, बसावं आणि तिथे डोळे झाकून बसून त्या नामस्मरणावर अनुसंधान ठेवावं. तेव्हा तुम्ही तिथे वर 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 जाता, किंवा आत 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 जाता आणि आत्म्याशी जोडले जाता. तेव्हा जर तुम्ही नीट निरीक्षण केलं ना, तर तुमचा श्वास हा लयबद्ध झालेला असतो. आत्ता जो माझा श्वास आहे ना, याला लयबद्धता नाही आहे, जास्त आहे, कमी आहे. तेव्हा लयबद्धता येते. हळूहळू हळू तो श्वास थांबतो, मंद मंद होतो. तेव्हा माझा प्राण मनाशी एकरूप झालेला असतो. आणि माझा प्राण आतमध्ये, हृदयाच्या आतमध्ये म्हणा किंवा वरती म्हणा, इथे किंवा इथे ब्रह्मरंध्रात आलेला असतो. ते आपल्याला कळत नाही. आणि जी मी सोहम साधनेने प्रक्रिया सांगितली तीच नामस्मरणाने प्रक्रिया होते, फक्त ती लक्षात येत नाही. मग त्याची सगळ्यात महत्त्वाची खूण कोणती सांगू का? तर तिथे त्या व्यक्तीला तंद्री लागते. त्याला वाटतं मला झोप लागली, पण ती झोप नसते, ती तंद्री असते, ती आध्यात्मिक तंद्री असते. झोप नव्हे ती प्रेम डोलकी, हे संतांनी त्याचं असं वर्णन केलेलं आहे. तर ती तंद्री लागते ना, तेव्हा तुमचा प्राण मनाला घेऊन वर आत्म्याशी किंवा शिवाशी किंवा सद्गुरूशी भेटण्याचा प्रयत्न झालेला असतो. मग त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. तुम्ही एक तर हृदयाच्या आत 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 जा, तो आतमध्ये आहे. एक तर वर 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 जा, तो इथे वर आहे. कुठे कसेही जा, पण तुमचं अस्तित्व सोडून त्या अस्तित्वात प्रवेश करा. ही महत्त्वाची मेख आहे इथली. माझं अस्तित्व काय? आता मी व्यक्ती आहे, तर मला एक नाव आहे, या देहाला एक नाव आहे, हे माझं अस्तित्व आहे. हे अस्तित्व सोडून त्या अस्तित्वात माझं खरं स्वरूप काय ते आहे. कारण ते चैतन्य माझ्या देहातून निघून गेलं की ह्या देहाला काही महत्त्व आहे का? नाही. मग ते चैतन्य म्हणजे माझं खरं अस्तित्व आहे. म्हणून माझं हे अस्तित्व सोडून मी त्या अस्तित्वात
प्रवेश करणे. मग त्यासाठी कुठलीही प्रक्रिया वापरा, नामस्मरण, जप, तंत्र, मंत्र, योग, हठयोग, हा सोहम योग, कुठल्याही पद्धती वापरा, पण आशय काय, माझं मीपणाचं अस्तित्व सोडून त्याच्या त्यापणात प्रवेश करणे. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता, हे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. मग तिथं मी माझं मावळलं पाहिजे, माझं अस्तित्व मावळून त्याच्या अस्तित्वात प्रवेश करणे. त्यासाठी कुठलीही साधना वापरा, मात्र ही सोहम साधना सोपी, सहज, सरळ आणि अखंडित आहे. मी श्वास अखंडित घेतो ना, तर तो सोहम माझ्या श्वासावर अखंडित आहे, म्हणून ती सोपी आहे. आणि नाथ संप्रदायाची साधना आहे, ती आमच्याकडे आली, त्याचं मी इथे विश्लेषण करतोय. मात्र सोहमनेच मिळेल असं नाही, कुठल्याही पद्धतीने मिळू शकतं. तुम्ही फक्त एकाग्र होऊन, मन एकाग्र, प्राण एकाग्र, नंतर मन प्राणाची भेट आणि त्यांचा लय, म्हणजेच मनाचा लय होतो, तेव्हा तिथे तुम्ही त्या आत्म्याच्या प्रांतात, आत्म्याच्या अस्तित्वात प्रवेश करता. आणि तेच इथे हनुमंतांच्या, लक्ष्मणाच्या बाबतीत घडले, साधकाच्या बाबतीत तेच घडले. हेच हे सगळं याचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.